नमस्कार, मी डॉक्टर संजय पवार, पल्मोनॉलॉजिस्ट, श्रीरत्न हॉस्पिटल कराड। आज आपण अस्थमा म्हणजे काय आणि त्याबद्दलची ट्रीटमेंट याविषयी बोलूया। अस्थमा म्हणजे श्वासनलिकेची रुंदी कमी होणे आणि श्वासनलिकेचे आतील आवरण आहे की ज्याला आपण एंडोथेलियम म्हणतो, ह्या लाजाळूसारखा बारीक झाल्यामुळं श्वासाच्या नलिकेची रुंदी एकदम कमी होते, ती आकुंचन पावलेली असते आणि त्यामुळं श्वासनाच्या वाटे पेशंटला आवाज येतो, त्यालाच आपण घरघर लागणं असं आपण म्हणू शकतो। हा श्वसनाचा आवाज आल्यानंतर पेशंटला धाप लागायला लागते, त्याला जीव कोंडल्यासारखा होतो, गळ्यात कोणीतरी दाबून धरल्यासारखं होतं। हे सगळे प्रकार अस्थमामुळे होत असतात। अस्थमा हा तसा लहानपणापासूनच होणारा आजार आहे। बऱ्याच लोकांना अलर्जीमुळे अस्थमा होतो। अलर्जीमध्ये ती परागकणाची अलर्जी असू शकते, बुरशीची अलर्जी असू शकते किंवा धुळीकणाची अलर्जी असू शकते। कधी कधी काही खाण्यातल्या पदार्थांना सुद्धा काही लोकांना अलर्जीचे किंवा अस्थमाचे अटॅक येतात। त्यामध्ये प्रामुख्याने ह्याच्या अन्नात घातलेले हे कलर्स जे केमिकल्स आहेत त्याचा बऱ्याच लोकांना त्रास होऊ शकतो। आता अस्थमामध्ये जे आपण महत्त्वाची जी तपासणी करतो त्यामध्ये एक छातीचा फोटो हा खूप महत्त्वाचा आहे। छातीच्या फोटो बरोबरच आपण त्या पेशंटची पल्मनरी फंक्शन टेस्ट करतो। ही पल्मनरी फंक्शन टेस्ट म्हणजे आपल्याला फुफ्फुसाची कार्यक्षमता मोजण्याचे एक मशीन असते, त्यावेळेला फुफ्फुसाची कार्यक्षमता किती आहे हे या तपासणीवर कळू शकतं। आणि ह्या दोन तपासणीनंतर ज्यावेळेला अस्थमाचं निदान होतं त्यावेळेला आपण त्याला ट्रीटमेंट देतो। ट्रीटमेंट ही दोन प्रकारची आहे। एक मध्ये आपण जे खायची औषधं देतो किंवा त्याला ओरल मेडिकेशन्स असं पण म्हणतो, आणि दुसरे म्हणजे इनालर्स। इनालर्समध्ये सुद्धा दोन प्रकारचे इनालर्स अवेलेबल आहेत सध्या मार्केटमध्ये। त्यामध्ये एक जो आहे तो रिलीव्हर म्हणजे की जो अक्यूट अटॅक आहे तो बरा करण्यासाठी किंवा श्वासनलिका रुंद करण्यासाठी जी औषधं वापरली जातात त्याला आपण रिलीव्हर्स असं म्हणतो। आणि दुसरी जी औषधं वापरली जातात त्यामध्ये हे अँटी इन्फ्लेमेटरी औषधं वापरली जातात। अँटी इन्फ्लेमेटरी औषधामध्ये बऱ्याच वेळेला की श्वासनलिकेचं जे इन्फ्लेमेशन झालं आहे, श्वासनलिका जी सुजलेली असते ती सूज कमी करायसाठी ती औषधं दिली जातात। यामध्ये स्टिरॉइडचा बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे स्टिरॉइड्स जे वापरले जातात ते आपल्या शरीरामध्ये कधीही फार जास्त प्रमाणात शोषून घेतले जात नाही आणि त्याला साईड इफेक्ट्स हा अगदीच निग्लिजिबल असतो। म्हणजे थोडक्यात आज सांगायचं तर त्या औषधाला साईड इफेक्ट्स हा नसतोच। आणि हे ज्यावेळेला आपण औषधं वापरतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ज्यावेळेला आपण अँटी इन्फ्लेमेटरी औषधं वापरतो तो जास्त प्रमाणात त्याचा काळ इफेक्ट टिकून राहतो आणि रिलीव्हरचा इफेक्ट हा शॉर्ट टायमिंगसाठी असतो। त्यामुळं औषधं जर वापरताना आपण प्रमाणात रिलीव्हर्स वापरावे आणि त्यानंतर जास्त दिवसासाठी अँटी इन्फ्लेमेटरी औषधं जर वापरली तर तुम्हाला जे श्वासनलिकेचं रिमॉडेलिंग जे म्हणतात की श्वासनलिका कायमची बारीक होऊन राहणं हे होत नाही आणि त्यामुळे पेशंटला लाईफ लॉंग चांगल्या प्रकारे इफेक्ट येऊ शकतो। ही औषधं योग्य प्रमाणात योग्य वेळेला जर दिली तर बऱ्याच अस्थमाच्या रुग्णांचा त्रास कमी होऊ शकतो। म्हणून आपण ज्यावेळेला अस्थमाची औषधं वापरतो ती तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं व्यवस्थित डोसमध्ये वापरली तर काही त्रास होणार नाहीये। धन्यवाद।